सोमनाथचा लाईफ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, काल तुम्ही बघितलात ते द्वारकेचा ड्रॉप आणि तो आपला पहिला पार्ट आहे. आज आपण जात आहोत ते सोमनाथ दर्शनला. सोमनाथ तसेच बाणगंगा, भालक तीर्थ वगैरे आपल्याला आज सर्व करायचं आहे. राम मंदिर देखील बघायचं आणि त्रिवेणी संगम देखील बघायचं आहे. तर मित्रांनो, काल तुम्हाला जर सांगितलं की 3 पार्ट्समध्ये व्हिडिओ येतील आपले. आणि पहिला दिवस जो गेला तो आपला द्वारका बघण्यात गेला. तिकडचे स्पॉट्स तुम्ही बघितलात आणि खूप छान असा रिस्पॉन्स तुम्ही त्या व्हिडिओला दिलात. आज सोमनाथ करायचं आहे आणि तिकडचे तुम्हाला मग सांगितलं त्याचे स्पॉट्स करायचे आणि उद्या आपण जाणार आहोत गिरनार. तर मित्रांनो, मी काल द्वारकावरून 8:45ची मेल पकडली. ती डायरेक्ट आम्हाला आधी वेरावळला तिने ड्रॉप केलं सकाळी 5 वाजता. टोटल 7 ते 8 तासाचं अंतर आहे. तर तुम्हाला द्वारकेवरून तुम्हाला जर सोमनाथला यायचं असेल तर ते तुम्ही त्या बाय ट्रेन, पण ती एकच ट्रेन आहे, तुम्ही लक्षात ठेवा ती एकच ट्रेन आहे. ती जर तुमची मिस झाली तर नेक्स्ट डे परत तुम्हाला ती ट्रेन तुम्हाला पकडायला लागेल. परत वेरावळवरून आम्ही बस केली सकाळी वेरावळ स्टेशनवरून. ते तिथून 20 रुपये पर हेड घेतात सोमनाथपर्यंत. तुम्हाला सोमनाथला आल्यावरती स्टे वगैरे तुम्ही बुक केला असेल तर वेल अँड गुड, पण इथे येऊन तुम्ही स्टे बुक केलात तर चांगलं आहे, कारण तुम्ही बार्गेन करू शकता, निगोशिएट करू शकता. आम्हाला 1500 रुपयामध्ये आम्ही 12 जण एका 3 BHKमध्ये ॲकोमोडेट झालो आणि त्याच्यामध्ये 2 वॉशरूम वगैरे देखील अवेलेबल आहे. तर इकडे आलात तर जय सोमनाथ म्हणून तिथे विश्रांतीगृह म्हणून आहे. ब्ल्यू कलरचं लोगो आहे, तुम्हाला मी बाहेर गेल्यावर दाखवेन. तर तुम्ही तिथे येऊन आपली बुक करू शकता आणि तुम्हाला नाश्ता वगैरे करायचा असेल तुम्ही ते देखील तिथे ऑर्डर करू शकता. पण आम्ही नाश्ता बाहेर करणार आहोत. तुम्हाला कसं प्रेफर करायचं तुम्ही तुमच्यावरती आहे. मित्रांनो, व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तर मित्रांनो, जस्ट नाश्ता वगैरे केला आहे आणि हा असा काहीसा तुम्हाला गेट, जर तुम्ही वेरावळवरून येत असाल ना तर तुम्हाला असा गेट दिसेल आणि पुढे जाऊन लेफ्ट हँड साईडला राईट हँड साईडला तुमचं टेम्पल आहे. त्या साईडला अतिथी भवन आहे, म्हणजे तुमचं स्टे वगैरे तुम्हाला इथे अवेलेबल आहे. इथे येऊन तुम्हाला बुक करायला लागेल. इकडचा स्टे तुम्हाला ऑनलाईन बुक करता येणार नाही. आणि पुढे पार्किंगची सुविधा देखील आहे. 2 व्हीलर 4 व्हीलर तुम्ही आणत असेल, बसेस वगैरे तर तिकडे अवेलेबल आहे. तर हा तिथे चेकपोस्ट आहे, तिथून तुमची गाडी पास होणार आणि तुम्हाला तिथे नेऊन सोडणार. बसेस देखील वेरावळपासून अवेलेबल आहेत. ते तुम्हाला बसेस डायरेक्ट टेम्पलच्या गेटपाशी सोडणार. तुम्हाला तिथून मग तुम्हाला टेम्पलला आतमध्ये दर्शनासाठी जायचं आहे. तर मित्रांनो, अजून एक महत्त्वाची माहिती म्हणजे तुम्हाला आपला मोबाईल फोन किंवा कुठल्याही प्रकारच्या काही वस्तू मंदिरामध्ये नेता येणार नाहीत, कारण खूप साऱ्या सिक्युरिटी पर्पजेससाठी तुम्हाला आतमध्ये काही गोष्टी तुम्हाला घेऊन जाता येणार नाही. त्यामुळे व्हिडिओज वगैरे कुठलेही तुम्हाला तिथे काढता येणार नाही, याची नोंद घ्यायची. तुम्ही जिथे स्टे केला असेल तिकडे तुम्ही त्या सर्व सामान ठेवा. अदरवाईज लॉकर सेवा तिथे उपलब्ध आहे, तर तिथे लॉकर सेवा उपलब्ध आहे. तुम्ही तिकडे ते सामान ठेवू शकता, पण तुम्हाला एका लॉकरमागे म्हणजे एका पर्सनमागे एकच लॉकर असं तुम्हाला तिथे अवेलेबल आहे. त्यामुळे याची देखील तुम्ही नोंद घ्या आणि त्या अकॉर्डिंगली तुम्ही त्याचं प्लॅन करा. आणि बाकीचे तुमचे फोन वगैरे खरंच जर गरज असेल तरच तुम्ही तुमच्यासोबत न्या, नाही तर ते रूमवरती ठेवा. आणि बाकीचे स्पॉट तुम्हाला फिरायचे असेल परत तुम्हाला रूमवर जावं लागेल आणि परत ते सर्व कलेक्ट करायला लागेल आणि परत तुम्हाला बाकीचे स्पॉट्स सोमनाथ नंतर कवर करायला लागतील. तर मित्रांनो, ॲक्च्युली माझा पहिलं ज्योतिर्लिंग आहे आणि ते पण सोमनाथ, आणि ते पण आधी ज्योतिर्लिंग म्हणजे सोमनाथच आहे. त्यामुळे ते माझं झालेलं आहे आणि खूप छान असं दर्शन झालं आहे. आणि इकडचं सिस्टीम खूप चांगली आहे, म्हणजे आपल्या इकडच्यापेक्षा ना खूप सिस्टीम चांगली केली आहे. म्हणजे लोकांची अशी गैरसोय नाही केली आहे. आणि किती गर्दी वगैरे असली ना तरी पण तुमचं दर्शन हे 10 ते 15 मिनटात होईल. त्यामुळे नक्कीच सोमनाथचा अनुभव घ्यायला या आणि महादेवाचं इकडे दर्शन घ्या. आणि खूप छान असं त्यांनी मॅनेजमेंट ठेवलेली आहे, म्हणजे प्रत्येक ठिकाणी असू दे, सिक्युरिटी असू दे किंवा आतमधला विभाग असू दे किंवा म्हणजे सगळ्याच मॅनेजमेंटला की हॅट्स ऑफ आहे, बिग थम्सअप त्यांच्यासाठी की त्यांनी असं वेल मॅनेज्ड असं त्यांनी ठेवलेलं आहे. आणि एक सागर किनारी म्हणजे समुद्राच्या किनारी तुम्हाला हा सगळा अनुभवायला मिळेल. आणि मोस्टली शंकर महादेवांचे मंदिर म्हणजे तुमचं
समुद्र वगैरे म्हणजे नदी किनारीत वगैरे असतातच. त्यामुळे हा खूप छान असा अनुभव आलेला आहे आणि तुम्ही देखील इथे व्हिजिट करा आणि खूप छान असा अनुभव आहे, नक्की व्हिजिट करा. तर मित्रांनो इथे आलात ना की तुम्हाला म्हणजे असं काही नाही पैसे चार्जेस वगैरे आहेत, तुम्हाला लगेज ऑप्शन आहे, तिथे मोबाईल वगैरे ठेवू शकता या साईडला. तुम्हाला इथे पुढे तुमचे बॅग वगैरे असेल छोट्या वगैरे तुम्ही इथे ठेवू शकता, म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट आहे. तुम्हाला पैसे द्यायचे नाही आहेत. त्यांनी खूप असं वेल मॅनेज केलं आहे. आणि हा इथून एंट्रन्स आहे, इथून जेंट्स आहे, इथून लेडीज आहेत. आणि हे सगळ्या ज्या म्हणजे गोष्टी आहेत ना ते तुम्ही कॅरी करू नका. घड्याळ असू दे किंवा चष्मा असू दे किंवा कुठलीही गोष्ट इलेक्ट्रॉनिक तुम्ही तिथे आतमध्ये कॅरी करू नका. फोटोज वगैरे काढायला अलाउड नाही आहे. तुम्ही बाहेरून पाहिजे तेवढे फोटोज वगैरे तुम्ही काढू शकता. त्यामुळे ह्या सगळ्या मॅनेजमेंटसाठी बिग थम्सअप की त्यांनी असं वेल ऑर्गनाईज इथे केलेलं आहे. हा तुमचा एंट्रन्स आहे आणि इथून तुम्हाला सर्व गोष्टी ठेवायच्या. आणि पुढे जाऊन तुम्हाला चपला वगैरे ठेवायच्या असेल ना तर पुढे देखील आहे. त्या साईडला गंगाजल देखील अवेलेबल आहे. आणि काही तुमची वस्तू हरवली तर तिकडे स्वागत कक्ष वगैरे आहे, तिथे हेल्प डेस्क आहे, तुम्ही तिथे संपर्क करून ते तुम्ही हे करू शकता. हा एकंदरीत खूप छान असा अनुभव होता सोमनाथचा आणि खूप छान वाटतं इथे दर्शन येऊन. तुम्ही देखील नक्की व्हिजिट करा. सुंदर असं पुरातन मंदिर. तर मित्रांनो तुम्ही आता बघितलात ते अहिल्या देवी होळकरांचं म्हणजे 1703 साली अहिल्यादेवींनी यासाठी कठोर असे परिश्रम, म्हणजे तेव्हाचा काळच तसा होता आणि हे मंदिर टिकवून ठेवलं सोमनाथजींचं. आणि हे तुम्ही आता जे पाहिलात ना ते जुनं मंदिर आहे, एकदम म्हणजे आत्ताचं बांधलं त्याच्यापेक्षाही जुनं मंदिर आहे. तर तुम्ही जेव्हा सोमनाथला तिथे दर्शन घेतात ना ज्योतिर्लिंगाला त्याच्यानंतर तुम्ही इकडे येणं भाग आहे. त्याशिवाय तुमचं दर्शन कम्प्लीटच होणार नाही, त्याशिवाय तुमचं दर्शन पूर्णच होणार नाही. त्यामुळे एक सुंदर असा अनुभव घ्यायला ना तुम्ही सोमनाथला नक्की व्हिजिट द्या. आणि इथे अन्न म्हणजे प्रसाद म्हणून पण मिळतो, तर त्याचा टायमिंग आहे 11 वाजता वगैरे, तर तोही तुम्ही निःशुल्क आहे, एकही रुपया वगैरे काय द्यायचं नाही आहे. आणि खूप छान जेवण असतं. आम्ही ते आता ट्राय करणार आहे, तुम्हाला नक्कीच त्याचा रिव्ह्यू देतो की कसं असतं काय असतं जेवण इकडे. त्यामुळे सोमनाथला हा सर्व अनुभव आहे ना तुम्ही घ्यायला नक्की या. पुढचे आपण स्पॉट आहेत ते आपण एक कवर करणार आहोत, ते आपण पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतच राहू. त्यामुळे सध्या आता आम्ही जेवायला बसतो आहे, त्याच्यामध्ये काय काय आहे ते तुम्हाला सर्व दाखवेन आणि मग पुढच्या प्रवासाला आम्ही मार्गस्थ करणार आहोत. परत घेऊ शकतो बोला परत घेऊ शकतो. तर मित्रांनो जस्ट आहे ना आमचं जेवण वगैरे झालेलं आहे. खूप छान जेवण आहे. आपल्या आता महाराष्ट्रीयन लोकांना त्याची सवय नाही, पण हा प्रसाद आहे, तुम्ही येऊन तो प्रसाद खाल्लाच पाहिजे. म्हणजे ट्राय करा येऊन, इकडे चांगला आहे प्रसाद. आता पुढचे जे स्पॉट आपल्याला करायचे आहेत ते आपले आहेत बाणगंगा, त्यानंतर आहे त्रिवेणी संगम, राम मंदिर करायचं आहे. असे आपल्याला पुढचे आणि अजून काही स्पॉट्स आहेत ते आपल्याला कवर करायचे आहेत या व्हिडिओमध्ये.
तर मित्रांनो आता आम्ही जेवण झालं आमचं, आता आम्ही निघतो आहे. बसची वाट बघतो आहे. आता बस आली की आम्ही ते स्पॉट्स कवर करतो. जवळजवळ आहेत, जास्त लांब नाही आहेत ते स्पॉट्स. आपले होऊन जाईल 1-2 तासात ते स्पॉट्स आपले होऊन जातील. तर मित्रांनो जस्ट आता पोचलो आहे त्रिवेणी संगम घाट येथे. थोडा आराम केला आणि निघालो. हिरण, कपिला आणि सरस्वती यांचा इथे संगम होतो, म्हणूनच त्याला त्रिवेणी संगम असं म्हणतात. तर ह्या प्लेसला नाव आहे त्रिवेणी संगम घाट. आणि आपल्या इथे आता आतमध्ये जायचं आहे, तुम्हाला दाखवतो कसं असणार आहे. चला जायचे तिकडून परत बाहेर यायचे. मित्रांनो आता जस्ट पोचलो आहे कामनाथ महादेव मंदिर शारदापीठ येथे. आणि तुम्ही जसं त्रिवेणी संगममधून बाहेर पडताना त्याच्या अपोजिट साईडला अगदी कामनाथ महादेव मंदिर आहे. सूर्य मंदिर देखील नावाने त्याचं ओळखलं जातं. तुम्ही तिथे भेट देऊ शकता आणि खूप असे आयकॉनिक स्पॉट आहे तिकडे. तुम्ही सोमनाथला आलात तर त्या आजूबाजूचा परिसर तुम्ही एक्सप्लोअर करू शकता. चला. शंकराचार्य भगवान है, चारों शिष्य यहाँ तपस्या की थी आदि गुरु शंकराचार्य जी। ऐसा तर मित्रांनो आता तुम्ही पाहिलात एकदम आतमध्ये एक गुफा आहे आणि तिथे आदि शंकराचार्यांनी तपस्या केली होती आणि तिथेच ते तपस्येला बसायचे असं म्हटलं जातं. आतमध्ये गुरुजी तेच सांगत होते. खूप छान आहे, खूप सुंदर असा अनुभव इथे पाहायला मिळाला आणि अनुभव घेता आला. त्यामुळे तुम्ही इथे देखील व्हिजिट करू शकता.
मित्रांनो, आता तुम्ही बघितलात ते लक्ष्मीनारायण मंदिर वगैरे वगैरे असं. तर असे खूप सारे छोटे छोटे स्पॉट्स आहेत आणि आयकॉनिक मंदिरं आहेत, म्हणजे जिथे विंटेजवाला फील येतो. आणि असं सुंदर असं आपलं हा ए प्लेस आहे. आणि आता तुम्ही मागे बघताय ते गोबी घाट, गोबी तलाव खूप छान आहे. तुम्ही एकदा अनुभवायला नक्की या. आणि असाच सुंदर अनुभव आम्हाला देखील आला आहे. आणि आलात ना सोमनाथला, मग हे असे जे स्पॉट्स आहेत ना, जे म्हणजे विंटेज वाईब देतात, ते मिस करू नका. आणि तिथून आम्ही ऑटो केले, प्रायव्हेट ऑटो केले. त्यांनी आम्हाला 100 रुपये आम्हाला पर हेड सांगितलं. त्यामुळे ठीक आहे, म्हणजे आम्ही 11 जण आहोत, तर त्या हिशोबाने व्यवस्थित आहे. आणि फेअर पण ठीक सांगितलं आम्हाला. खूप जणांनी 700-800 रुपये वगैरे पण सांगितलेलं आहे एका ऑटोचे, त्यापेक्षा हे ठीक आहे. तर एकंदरीत तुम्ही पण इथे आलात ना, मी सर्व डिटेल्स तुम्हाला शेअर करेन, कसं यायचं काय यायचं. तर त्या हिशोबाने तुम्ही पण प्लॅन करा आणि नक्की विजिट करा. एक आहे वेरावल. तर मित्रांनो, जस्ट आपण गीतानारायण आणि लक्ष्मीनारायण बघितलं आणि आता आपण आलो आहोत 5 पांडव गुफेला आणि सूर्य मंदिर बघायला. तर कसा होता अनुभव? छान होता. कसं वाटलं सोमनाथ? सकाळी पहिलं दर्शन झालं, त्याच्यानंतर आपण आता बाकीच्या स्पॉट्स फिरतोय. खूप छान आहेत सगळे स्पॉट्स. हां, इथे सगळ्यांनी नक्की यावे. नक्की या आणि भेट द्या. एकदा सोमनाथला आलात ना की भेट द्या. खूप छान असे आयकॉनिक मंदिरं आहेत आणि चांगले चांगले प्लेसेस आहेत. आता आपण जाऊया सूर्य मंदिर आणि 5 पांडव गुफा बघायला. सुट्टे पैसे असले टाकता येईल. पाय पड. तर मित्रांनो, एक अनुभव असा आला आहे, म्हणजे खाली एवढं आलो ना, जसं खाली तर पूर्ण शांत. आणि तेच थोड्या पायऱ्या वरती येतो आहे ना, तर जसं हवेचा आवाज, माणसांचा आवाज चालू होतो. पण खाली गेलो ना तर एकदम पूर्ण शांतता, पूर्ण शांतता. सूर्यकुंड आम्ही पाहिलं, खूप छान असा अनुभव होता. त्यामुळे तुम्ही देखील नक्की भेट द्या. आलो तर मित्रांनो, जस्ट आता पोचलो आहे राम मंदिरला. सोमनाथमध्ये हे सगळे आयकॉनिक स्पॉट आहेत, तुम्ही विजिट करा. तुम्हाला या व्हिडिओमध्ये सगळी माहिती मी ऑलमोस्ट दिलेली आहे. आणि शेवटचा आता बाणगंगा राहिलं आहे आणि आता आपण आहोत राम मंदिरला. तर तिकडे काय जाता नाही आलं, पण इकडचं राम मंदिर पण खूप छान आहे, दाखवतो तुम्हाला. चला.
तर मित्रांनो, खूप सुंदर अनुभव आला आहे. राम मंदिर पाहिलं आहे आणि तुम्ही बघितलात गणपतीची मूर्ती मला खूप आवडली. प्रभू श्री रामांची मूर्ती असू दे, लक्ष्मणची असू दे किंवा सीतामा असू दे, खूप छान असं मेंटेन केलं आहे. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदीजी इथे येऊन गेलेत, त्यांनी या मंदिराला भेट दिली आहे आणि खूप छान असं बांधकाम तुम्हाला इथे पाहायला मिळेल. तुम्ही बघू शकता इथे मागे खूप सुंदर असं नक्षीकाम आहे त्याच्यावरती आणि अतिशय एकदम बोलतात ना की बाबा मन प्रसन्न झालं पाहिजे असं काहीचं इथे तुम्हाला इथे पाहायला मिळेल. आणि खरंच वाराणसीला वगैरे अयोध्येला आपल्याला जायला जमेल नाही जमेल माहिती नाही, पण सोमनाथला आलात ना की राम मंदिरला नक्की भेट द्या. खूप चांगला अनुभव. तर मित्रांनो, जस्ट पोचलो आहे आपण आता भालका तीर्थला. तर हे असं काहीचं मंदिर आहे. खूप छान आहे, म्हणजे इथे आयकॉनिक मंदिर आहे, सगळी जुनी मंदिर आहेत आणि तुम्ही बांधकाम बघाल ना तर एक नंबर, म्हणजे अगदी जुन्या ह्याच्यामध्ये आहे. भलेही ते कन्स्ट्रक्शन नवीन असलं तरी बांधकाम जुन्या पद्धतीमध्ये आहे. खूप छान असं आहे. बघाल कळस वगैरे वगैरे असू दे किंवा काही, तर प्रत्येक हे बांधकाम असं कोरीव काम आहे. भले आता येईल आधुनिक टेक्नॉलॉजी आली असली तरी. हा मंदिराचा समोरून प्रवेशद्वार आहे. तर हा असा भाग आहे मंदिराचा, तो पण छान आहे. त्याला आतमध्ये चल. तर मित्रांनो, आता जो स्पॉट पाहिला तो भालक तीर्थ. त्या स्पॉटला भालक तीर्थ असं म्हणतात. मगाशी तुम्हाला बोललो एकच स्पॉट राहिलेला, पण आपले 2 स्पॉट राहिलेत. एक आता बाणगंगा राहिला, तर शेवटला आपण करणार आहे. आणि तुम्ही फक्त ना बघा काय व्ह्यूज आहेत, म्हणजे एक एक किती त्यांनी मेंटेन ठेवलं आहे मंदिरं आपली. आणि उत्कृष्ट असं नियोजन, मॅनेजमेंट म्हणता येईल. एवढी गर्दी असून सुद्धा फटाफट दर्शन होतं आहे. आणि हॅट्स ऑफ आहे गुजरात सरकारला. आपलं महाराष्ट्र सरकार पण काही कमी नाही आहे, पण काही बाबतीत आपलं मॅनेजमेंट कमी पडतं. पण
गुजरात सरकारला हॅट्स ऑफ आहे आणि तिकडच्या मॅनेजमेंटला जेवढी पण मंदिरं आहे तेवढ्या सगळ्या मॅनेजमेंटला खरंच त्यांनी उत्कृष्टरित्या इथे सर्व नियोजन केलेलं आहे. जे म्हणजे असं नाही की फक्त गुजरातमधूनच भक्त येतात, पूर्ण महाराष्ट्र असू दे किंवा पूर्ण भारतातून इथे माणसं येत आहेत आणि भावभक्तीने इथे येत आहेत आणि ते उत्कृष्टरित्या मॅनेज केलं जातं आहे. हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तर मित्रांनो, आता हा भालक तीर्थ, इथे पण विविध मंदिरं आहेत, शंकराची, कृष्णाची, विष्णुदेवाची. त्यामुळे आलात ना सोमनाथला की हे असे जे स्पॉट्स आहेत ना ते तुम्ही विजिट करा, म्हणजे मिस करू नका कुठल्या गोष्टी जे आहेत आपल्या पूर्वजांनी म्हणजे आधीच्या काळातल्यांनी ते करून ठेवलेले आहे. ते आपल्याला इथे येऊन बघायचं, ते आपल्यासाठीच आहे. म्हणजे दर्शन घ्या. प्रत्येक महादेवाची रूपं आहेत, म्हणजे असं नाही, महादेवाची अनेक रूपं आहेत. त्यामुळे ते तुम्ही या इथे दर्शन घ्या आणि खूप छान वाटतं. खूप वेगळा अनुभव तुम्हाला इथे अनुभवायला मिळेल. चला आता बाणगंगेला जाऊया. मच्छी पकडून आणला. मला मच्छी खातच नाही मी. अरे येड्या. तर मित्रांनो, आपला शेवटचा स्पॉट आहे आणि या स्पॉटला म्हणतात बाणगंगेश्वर, म्हणजे बाणगंगा या नावाने ओळखलं जातं. आणि तुम्ही मागे बघू शकता ते शिवलिंग आहेत जे पाण्याच्या आतमध्ये आहेत. अजून एक शिवलिंग आहे ते खूप आतमध्ये आहे, म्हणजे आतमध्ये एकदम थोडं आतमध्ये. तर ते देखील पण ते थोडंफार दिसतंय, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल की नाही माहीत नाही, पण त्या झेंड्याच्या बरोबर समोरच आहे ना ते शिवलिंग आहे. आणि ह्या साईडला 1-2 शिवलिंग आहेत. तर अशा प्रकारे आपला बाणगंगेश्वर म्हणजे बाणगंगा या नावाने ओळखला जाणारा स्पॉट हा आपला शेवटचा स्पॉट आहे. खूप छान असा एक्सपिरियन्स होता सोमनाथ फिरण्याचा. उद्या आपण गिरनारला निघणार आहोत आणि आज संध्याकाळची आपली ट्रेन आहे 4:45 वाजता वेरावलवरून ट्रेन आहे आणि आपल्याला डायरेक्ट जुनागडला जायचं आहे. जुनागडवरून आपल्याला गिरनारला जायचं आहे. आपल्याला तिकडे स्टे आहे. तर उद्या सकाळी आपण पुन्हा एकदा, जर रोपवे चालू असेल तर रोपवेने आपण चढणार आहोत, नाहीतर मग पायी 10,000 पायऱ्या चढायच्या आहेत, किंवा रोपवे असेल तर पुढे रोपवेने 5,000 पायऱ्या आणि 5,000 पायऱ्या पायी जायचं. तर मित्रांनो, आता करतोय व्हिडिओला एंड. मित्रांनो, कसा वाटला सोमनाथचा व्लॉग आपला पार्ट 2 कमेंटद्वारे नक्की सांगा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूचं बेल आयकॉन आहे ते नक्की दाबा, जेणेकरून आपल्या छान व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात येतील तुम्हाला मिळतील. असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यापर्यंत नक्की घेऊन येईन. तोपर्यंत बाय बाय. गणपती बाप्पा मोरया. जय सोमनाथ.